कला हे फक्त अभिव्यक्तीचं माध्यम नसून कलेमध्ये अभिनव शक्तीही सामावलेली आहे. पुण्याच्या 13 वर्षांच्या धृती रांका हिनं डाऊन सिंड्रोमग्रस्त असताना सुद्धा कलेच्या माध्यमातून राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. बघूया. जन्मतःच धृती रांकाच्या हृदयाला 2 छिद्र असल्यामुळे डॉक्टरांनी तिच्या जगण्याची आशाच सोडली होती. पण तिच्या आईवडिलांच्या दृढ प्रयत्नांमुळे पुढचे उपचार होऊन तिच्या हृदयाला पेसमेकर बसवण्यात आलं. चिमुकल्या कन्येनंही आईवडिलांचं भक्कम पाठबळ सार्थकी लावत अनेक आव्हानांवर मात करत यशाचं नवं क्षितिज गाठलं. ही कहाणी आहे पुण्याच्या धृती रांका या मुलीची. आपली जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर धृती हिनं चित्रकलेच्या विश्वात पाऊल ठेवलं. तिची कलेची समज आणि रंगांच्या विश्वात केलेली मुसाफिरी आगळी वेगळी ठरली. मेरा आर्ट से इम्पैक्ट करने का है, पीपल के जोश बढ़ने का. डाउन सिंड्रोम एक इंसान है, डाउन सिंड्रोम एक कंडीशन है, हम एक इंसान है. मेरा आर्ट बहुत पावरफुल है, सोच बढ़ने का. धृतीचे पालक व्यवसायानं आर्किटेक्ट असल्यानं धृतीलाही चित्रकलेमध्ये रस निर्माण झाला. यासाठी 7 वर्षांपूर्वी धृतीच्या आई श्वेता रुणवाल यांनी टिकल युअर आर्ट या प्लॅटफॉर्मची सुरुवात केली. या प्लॅटफॉर्मवर धृतीसारख्या अनेक कलाकारांना त्यांच्या कलात्मक वस्तू बनवून त्यांची विक्री करता येते. धृतीच्या पालकांनी मुलीच्या डाऊन सिंड्रोमबद्दलच्या चिंता बाजूला ठेवत तिला टिकल युअर आर्टसाठी प्रोत्साहित केलं. या सर्व प्रवासात श्वेता रुणवाल यांना डॉक्टरांचं आणि डाऊन सिंड्रोम फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांचं मार्गदर्शनही लाभलं. ग्रीफचे जे सगळे स्टेप्स आहे, वी हॅड टू गो थ्रू दॅट. डिनायल, मग मला का, आमच्या बरोबर का, आणि ते सगळं झाल्यावर आम्हाला हिंमत आली की आता हे आहे कंडिशन, वी हॅव टू गो अहेड विथ इट. आणि त्यामध्ये सगळं आम्ही तिला सगळ्यात बेस्ट काही देऊ शकतो हे आमच्या फॅमिलीने आम्हाला सपोर्ट केलं. तिचं ऑपरेशन झालं वेन शी वॉज 4 months ओल्ड. शी वॉज बॉर्न विथ अ हार्ट कंडिशन आणि आफ्टर ऑपरेशन तिला पेसमेकर फिट करायला लागला आम्हाला. बट वी हॅड अ व्हेरी गुड कम्युनिटी ऑफ डॉक्टर्स. आमचे डॉक्टर्स, थेरपिस्ट सगळ्यांनी खूप मदत केली. आणि डाऊन सिंड्रोम फेडरेशन इंडियाची जे हेड आहे रेखा रामचंद्रन, त्यांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केलं. मैं और धृति बहुत अच्छे दोस्त और बहन भी है. हम बहुत मस्ती और करते और खेलते हैं. हम इतना बात करते कि बस. और हम बिल्ली के साथ खेलते हैं और एक दूसरे से लड़ाई भी करते कभी कभी थोड़ा सा. आपल्या उणीवेलाच आपलं सामर्थ्य बनवत धृतीनं पुढचा प्रवास सुरू केला. 2024 मध्ये बर्लिन इथं भरलेल्या कला प्रदर्शनात तिनं सादर केलेल्या कलाकृतींचं जगभरातल्या लोकांनी कौतुक केलं. या अनुभवामुळे तिला 2025 साली मलेशियात भरवलेल्या हिंद प्रशांत डाऊन सिंड्रोम परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या धृतीला राष्ट्रपतींच्या हस्ते श्रेष्ठ दिव्यांग बालिका पुरस्कारानं नुकतंच गौरवण्यात आलं. तिची कहाणी जिद्द आणि प्रेरणादायक प्रवासाचं बोलकं उदाहरण आहे. टिकल योर आर्ट की संस्थापक कलाकार के रूप में आपने अपनी कल्पना को ऐसी कलाकृतियों में रूपांतरित किया जो समावेशी डिजाइन और न्यूरो डाइवर्स कलाकारों की आजीविका को बढ़ावा देती हैं. आपकी कृतियां H&M बर्लिन 2024 में प्रदर्शित हुई. मलेशिया में एशिया पैसिफिक डाउन सिंड्रोम फेडरेशन सम्मेलन में आपने भारत का प्रतिनिधित्व किया. शार्क टैंक इंडिया 2025 और इंडिया इंक्लूजन समिट में आपकी उपस्थिति हजारों के लिए प्रेरणादायक है. कुमारी धृति रांका, पुणे, महाराष्ट्र. दूरदर्शन बातम्यांसाठी रोहन गवळी, पुणे.